मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,513 वरती। 21,513 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये दिसलं सेलिंगचं प्रेशर। मार्केटमध्ये टॉपपासून सेलिंगचं प्रेशर होतं, म्हणजे आजच्या दिवशी मार्केट जे होतं कंटिन्युअसली खाली येत होतं। आणि मी तुम्हाला काही मागील ट्रेडिंग सेशनपासून म्हणतोय की आपल्यासाठी जो सपोर्ट आहे, जो सपोर्ट असणार महत्त्वाचा तो म्हणजे 21,500चा। जर निफ्टी त्या सपोर्टच्या खाली जात असेल मग मात्र त्या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग वाढू शकते। सेलिंगचं प्रेशर पुन्हा त्या ठिकाणी जास्त येऊ शकतं आणि मार्केटने ही जी रॅली दिली बघा, इथं कंटिन्युअसली मार्केट वरती गेलेलं होतं, पुन्हा खाली आलं, पुन्हा मार्केटने वरती जाण्याचा प्रयत्न केला। आता या ठिकाणी सेलिंग आली आजच्या दिवशी, म्हणजेच काय होतं, या ठिकाणी असं एक डबल टॉप फॉर्मेशन तयार होतं आहे। आता याचं ॲक्टिवेशन केव्हा होईल, जेव्हा निफ्टी 21,500च्या लेवलला ब्रेक करेल। हा एक असा झोन असणार आहे बघा। याच्या खाली जर निफ्टी जात असेल तर मग मात्र निफ्टीमध्ये खालच्या लेवल ओपन होतात, म्हणजे खालचं टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये मिळू पण शकतं। मग ते टार्गेट कुठपर्यंत मिळू शकतं, आपण बघितलेलं होतं की मार्केट इथं थांबलेलं होतं बघा डेली टाईम फ्रेममध्ये, आणि इथूनच ब्रेकआउट दिला होता। पुन्हा ह्याच लेवलला आल्यानंतर मार्केटने सपोर्ट घेतला होता। लेवल कोणती, 21,000ची। तर ही एक मोठी लेवल जी आहे मार्केटसाठी सपोर्ट असणार। म्हणजे जर निफ्टीमध्ये इथं सेलिंगचं प्रेशर आलं कंटिन्युअसली तर निफ्टी परफेक्ट आपल्याला 21,000पर्यंत बघायला मिळू शकते। प्राईजने जर इथे ब्रेकडाऊन दिला तर इथपर्यंत येऊ शकते, सेलिंग वाढते, कारण की या ज्या सायकोलॉजिकल लेवल असतात इथे तुम्हाला मी दाखवून पण देत असतो की पुट रायटिंग होत असते जास्त, मार्केटमध्ये तेजी करणारे अशा राऊंड फिगर लेवलवरती जास्त असतात, बरोबर आहे। मग मार्केट त्याच्या खाली जर जात असेल तर तिथे नक्कीच सेलिंगचा प्रेशर येऊ शकतं। जे पुट रायटर असतात ते पोझिशन एक्झिट करत असतात, त्यांनी एक्झिट केलं की मार्केटमध्ये सेल ऑफ येत असतो, सेल ऑफ आला की मार्केट खाली येत असतं, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। त्यामुळे 21,500च्या खाली जर मार्केट थांबायला लागलं तर आपण मार्केटमध्ये थोडं निगेटिव्ह होऊ शकतो या ठिकाणी, म्हणजेच काय, मार्केट खाली येऊ शकतं आणि डायरेक्ट येऊ शकतं मग 21,000पर्यंत, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। 21,000चे लेवल पण मार्केटमध्ये या ठिकाणी ओपन होऊ शकतात आणि करेक्शन व्हायला पण पाहिजे। प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये करेक्शन व्हायला पाहिजे, करेक्शन झालं तर तिथे आपल्यासाठी चांगल्या संधी असतात, आपण ETF बाय करू शकतो। चांगल्या कंपन्यांचे स्टॉक जे असतात ते डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळत असतात, ठीक आहे, त्याचा आपण फायदा घ्यायचा असतो मग। आणि इथे जर 21,500च्या खाली निफ्टी गेली या झोनच्या खाली तर परफेक्ट आपल्याला पुन्हा एक सेलिंगचं प्रेशर बघायला मिळेल। इथं येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला समजेलच की मार्केट या सपोर्टला ब्रेक करतंय का, उद्या फ्लॅट ओपन होतंय, उद्या फ्लॅट ओपन होतंय की गॅप डाऊन ओपन होतंय ते समजेल। फ्लॅट ओपन झालं, ब्रेकडाऊन दिला तर सेलिंग पण वाढेल, गॅप डाऊन ओपन झालं तर सेलिंग कंटिन्यू पण होऊ शकते। इथे सेलिंगचं प्रेशर पण मार्केटमध्ये इथे येऊ शकतं। गॅप अप झालं मार्केट तर थोडं रिकवर होऊ शकतं, हे लक्षात घ्या तुम्ही। मार्केट अजून पण अप ट्रेंडमध्येच आहे, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट जातच नाही, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे काय, आता इथे एक रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला दिसतोय, तो ॲक्टिवेट होतोय का ते आपल्याला बघायचं आहे येणाऱ्या सेशनमध्ये। मग आपण इंट्राडेमध्ये कसा प्लॅन करणार उद्याच्या दिवशी, तर त्यासाठी आपण जाऊ 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। तर आजचा चार्ट सर्वांनी बघितलेला असेल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्हवरती सांगत असतो, जे आपलं सकाळी लाईव्ह सेशन होत असतं यूट्यूबवरती, त्या ठिकाणी पण महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो की सुरुवातीची 5 मिनिटे जे असतात त्याला बघून ट्रेडिंग करू नका। बहुतेक जण म्हणतात ना की पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क करून घ्यायचा, त्यानंतर लो मार्क करून घ्यायचा, ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला आपण एंट्री घ्यायची, म्हणजे कॉल साईडला जायचं नाहीतर पुट साईडला जायचं। घ्या तुम्ही एंट्री, इथे तुम्ही एंट्री घेतली, मार्केट बघा जबरदस्त खाली आलं, इथे अर्ध्या तासामध्येच मार्केट बघा कुठं दिसलं तुम्हाला, 21,643 वरतं, 21,643 वरती। मग सांगा तुम्ही जर एंट्री घेतली तर काय होईल, स्टॉप लॉस हिट होईल, लॉस होईल तुम्हाला। मार्केटचा ट्रेंड पकडायचा असतो आपण। मी प्रत्येक वेळेला का सांगतो तुम्हाला की मार्केट कोणत्या डायरेक्शनने जातं आहे ते आपल्याला पकडायचं आहे, बरोबर आहे। कालच्या दिवशी जे मागचं सेशन झालं त्याच्यामध्ये पण बघा मार्केटने इथेच सपोर्ट घेतला, इथेच मार्केट पुन्हा खाली आलं, इथेच सपोर्ट घेतला, वरती जाण्याचा प्रयत्न केला पण नाही गेलं मार्केट, या प्रिव्हियस हायला ब्रेक करू शकलं नाही, इथूनच ब्रेकडाऊन दिला। पुन्हा ही जी लेवल होती सपोर्टचं काम करणार होती, इथं परफेक्ट एक प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली, सपोर्ट ब्रेक झाला, पुलबॅक दिला, प्राईस पुन्हा खाली। आणि इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की या ठिकाणी मोमेंटम होता चांगला, इथे मोमेंटम होता, त्या मोमेंटमला जर तुम्ही कॅच केलं असतं, तुम्ही जर ऑप्शन बघितला असता तो, तर त्याच्यामध्ये बघा प्रॉफिट किती बनलेलं होतं, 25-30 पॉईंटचं प्रॉफिट होतं। लक्षात घ्या, निफ्टीमध्ये 25-30 पॉईंट म्हणजे किती प्रॉफिट झालं तुमचं, 30 पॉईंट म्हणजे 1,500 रुपयांचं प्रॉफिट। जाऊन बघा तुम्ही ऑप्शनचा चार्ट, या कॅन्डलने किती मोठं प्रॉफिट तुम्हाला दिलेलं होतं। त्यानंतर इथे पण बघा मार्केट हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत होते, ह्या गोष्टी मी तुम्हाला लाईव्हवरती सांगत असतो। इथे लाईव्हवरती सांगतो की मार्केट जातं आहे वरती पण हळूहळू जातं आहे, चान्सेस काय असतात,
ब्रेकडाऊनचे. इथं ब्रेकडाऊन देऊ शकतं मार्केट असं म्हटलं होतं आपण आणि असं ड्रॉईंग पण मी केलेलं होतं लाईव्ह मार्केटमध्येच. आणि बघा परफेक्ट फ्लॅग फॉर्मेशन झालं, त्याचा ब्रेकडाऊन आणि मोमेंटम किती फास्ट होता. मार्केट ताबडतोब इथे खाली आलेलं होतं. कुठपर्यंत आला पुन्हा 21,565चा जो सपोर्ट होता तिथपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं मार्केट. हे बघा तुम्ही जर रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं, रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं, लॉजिकनुसार जर काम केलं तुम्ही, तर तुम्ही प्रॉफिट मिळवू शकतात. स्टॉक मार्केटमध्ये शिकूनच प्रॉफिट बनवता येत असतं, अंदाजे प्रॉफिट बनत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर मार्केट थोडं साईडवेज झालं. इथे काय झालं होतं, साईडवेज हे दिसेल तुम्हाला. मार्केट काय करायचं, इथे सपोर्ट घ्यायचं, बरोबर आहे, पुन्हा यायचं सपोर्ट घ्यायचं, पुन्हा यायचं सपोर्ट घ्यायचं, पुन्हा यायचं सपोर्ट घ्यायचं. इथे थोडा वेळ मार्केट काय झालं, साईडवेज झालं. आणि इथे एक आपण ट्रेंड लाईन वरतूनच ड्रॉ केलेली होती बघा, दिसते तुम्हाला. इथे मार्क पण केलेलं होतं, तुम्ही सर्वांनी चार्ट आपल्या डिस्कशन ग्रुपवरती बघितलेला असेल, बरोबर. त्या ट्रेंड लाईनला क्रॉस पण केलं नाही, त्याचा ब्रेकआउट पण दिलं नाही, तिथूनच काय आलं, रिजेक्शन. म्हणजे हा जो सपोर्ट होता पुन्हा मार्केटने तो सपोर्ट ब्रेक केला. 21,565 या सपोर्टला मार्केटने ब्रेक केलं आणि कंटिन्युअसली पुन्हा खाली आलं. कुठपर्यंत आलं, 21,500 इथपर्यंत आलं. आपण सकाळी म्हटलो होतो की मला वाटतं की मार्केट 21,500पर्यंत येऊ शकतं आजच्या दिवशी, आणि परफेक्ट ह्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलं. कारण की जी मार्केटमध्ये सेलिंग होते ते बघून असं वाटलं होतं की मार्केट आजच्या दिवशी 21,500पर्यंत येऊन पोहोचेल, आणि आलं तिथंच. आणि क्लोजिंग पण त्याच लेवलवरती दिली. मग आता उद्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, की आपल्याला जर लॉंग जायचं असेल मार्केटमध्ये तर आपण कुठे जाणार, आणि शॉर्ट साईडला जायचं असेल तर आपण कुठे जाणार, लक्षात घ्या. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता मला जर कॉल साईडला जायचं असेल, लॉंग जायचं आहे मार्केटमध्ये, तर माझ्यासाठी कोणती लेवल महत्त्वाची आहे, 21,600. म्हणजे लेवलनुसार सांगतो तुम्हाला मी की ही लेवल असणार आहे. पहिला रेजिस्टन्स तर हा असणार आहे 21,565. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं, वरती जाण्याचा प्रयत्न करेल मार्केट, पण इथे पण बघा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट तर मिळेल, पण मार्केट इथे रेजिस्टन्स घेऊ शकतं, पुन्हा खाली येऊ शकतं. म्हणजे तुम्ही इथे ट्रॅप होऊ शकतात. परफेक्ट मार्केटला एका झोनच्या वरती जाऊ द्यायचं आहे, जो मार्केटमध्ये सेलिंगचा झोन असणार. या सेलिंग झोनच्या वरती जाऊ द्यायचं आहे मार्केटला, म्हणजे जो सप्लाय झोन असणार आहे त्याच्यावरती जाऊ द्यायचं. नंतर मग एंट्री घेण्याचा प्रयत्न करा. आणि ती लेवल कोणती असणार आहे, 21,600, 21,592 ती लेवल असणार आहे, लक्षात घ्या. इथे ब्रेकआउट दिला होता, तो फेल झाला, दिसतंय तुम्हाला. हीच लेवल प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये ह्याच लेवलला रिजेक्शन यायचं, 21,592वरती. मी राऊंड फिगरमध्ये पकडतो 21,600. जोपर्यंत मार्केट 21,600च्या वरती जात नाही, रिव्हर्सल मार्केटमध्ये येत नाही, लक्षात घ्या. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. आणि फॉर्मेशन कसं तयार होत असतं त्यावरती पण लक्ष ठेवायचं तुम्ही. जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होईल, वरती जाण्याचा प्रयत्न करेल, या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स घेईल, पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करेल ते रिजेक्शन घेऊन. म्हणजे इथं पहिलाच एक बॉटम बनवलेला असतो मार्केटने, पुन्हा इथून रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, इथे एक असं डबल बॉटम फॉर्मेशन पण होऊ शकतं, ही एक पॉसिबिलिटी असणार इथे. किंवा ओपन झाल्या ताबडतोब ते वरती जाऊ शकतं. फ्लॅट ओपन झालं, ताबडतोब वरती जाणार. मग कुठे रिजेक्शन घेऊ शकतं, ह्याच लेवलला, जिथं आजच्या दिवशी पण प्राईसचं रिजेक्शन यायचं, इथं रिजेक्शन घेऊ शकतं. नंतर ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देऊ शकतं. अशी पण प्रोबॅबिलिटी या ठिकाणी होऊ शकते. मग आपला जो चांगला ट्रेड बनू शकतो ना इथे 21,600च्या वरती. कारण की मार्केट जसं वरती जाण्याचा प्रयत्न करेल तिथे सेलिंग येऊ शकते ताबडतोब. जसं तुम्ही इथे बघणार की मार्केट वरती जातं, इथं हा एक रेजिस्टन्स आहे 21,565. तुम्ही एंट्री घ्याल, तिथून रिजेक्शन येईल, मार्केट खाली येईल. म्हणजे आपण त्याला म्हणतो असतो राईज ऑन सेल. आज तसंच व्हायचं मार्केटमध्ये. जेव्हा पण मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येत असताना मार्केट होत असतं राईज ऑन सेलचं. हे तुम्हाला आजच्या दिवशी बघायला मिळालं की मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे, अचानक सेलिंग येते. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी. त्यामुळे हा एक झोन असा असणार आहे की त्याच्यावरती मार्केटला जाऊ द्यायचं आहे, मग बाय साईडला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. इथे जर आपण अर्ली एंट्री घेण्याचा प्रयत्न केला तर आपण परफेक्ट इथे ट्रॅप होऊ शकतो, लक्षात घ्या. 530-540च्या दरम्यान मार्केट ओपन होतं, ह्या रेंजच्या दरम्यान. मग आपल्यासाठी स्कोप किती वरती जाण्यासाठी आपण बघायचा असतो. रिस्क रिवॉर्ड आपला बनतो आहे का ते आपण बघायचं असतं. तुम्हाला जर घ्यायचीच एंट्री, काही प्रोजेक्शन बघायची, तुम्हाला वाटतं आहे की या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळू शकतो इथून, तुमचा रिस्क रिवॉर्ड बसतो आहे का, स्टॉप लॉसचा पॉईंट तुम्हाला दिसतो आहे का, ते बघायचं, त्यानुसार एंट्री घ्यायची. मग लॉस जास्त घ्यायचं नसतो इथे, कारण की सेलिंग जबरदस्त होत असते, लक्षात घ्या. बाईंग तर होणार नाही, मार्केट हळूहळू वरती जाईल, पण खाली येताना एक स्पाईक तुमचा स्टॉप लॉस हिट करून टाकतो. त्यामुळे परफेक्ट प्राइस ॲक्शन बघूनच एंट्री घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि माझ्या व्ह्यूनुसार एक चांगली बाईंग 21,600च्या वरती येणार मार्केटमध्ये. जेव्हा मार्केट 21,600 वरती सस्टेन करायला लागेल तेव्हा मार्केटमध्ये एक फ्रेश बाईंग येऊ शकते. नाही तर मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल,
ताबडतोब मार्केटमध्ये सेलिंग येईल, हे लक्षात ठेवायचं गोष्ट तुम्ही. आणि गॅपअप झालं ओपन तर मग वरती जाऊ शकतं. समजा 80-100 पॉईंटने जर गॅपअप झालं ओपन 21,600च्या आसपासच झालं तर मग मात्र मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी येऊ शकते, वरती जाऊ शकतं मार्केट गॅपअप जर ओपन झालं तर त्याच्यामध्ये रिकव्हरी पण येऊ शकते, जाऊ शकतं वरती ताबडतोब. पण चान्सेस कमी असणार आहे. मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह होताना दिसतंय. आपण परफेक्ट बेरिश पण म्हणू शकत नाही, पण स्ट्रक्चर जे आहे प्राईजनुसार थोडं बेरिश होण्याचा प्रयत्न करतं इथं मार्केट, बेरिश होऊ शकतं. त्यामुळे प्राईज ॲक्शन बघून इंट्राडेमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे मार्केटचा तो बघायचा, ट्रॅप व्हायचं नाही फक्त, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. समजलं. आता पुट साईडचा ट्रेड केव्हा बनेल, इथे जर मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडं गॅप डाऊन ओपन झालं आणि कंटिन्युअसली खाली जायला लागलं तर तिथे आपला पी साईडचा ट्रेड बनू शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे. मार्केट बरोबर इथेच येऊन सपोर्ट घेतं 21,500वरती. तुम्ही मागचे ट्रेडिंग सेशन बघितलेले असतील, तुम्हाला चार्ट दाखवून देतो मी. मार्केट इथं आलं होतं बघा, इथे पण सेलिंग तशीच आलेली होती. आजच्या दिवशी कशी सेलिंग झाली तशी इथे पण झालेली होती. मार्केटने इथेच क्लोज दिला होता 21,500च्या आसपास, इथेच क्लोज दिला होता. आणि दुसऱ्या दिवशी मार्केट झालं गॅप ओपन आणि ते कंटिन्युअसली वरती गेलं होतं. तशाच प्रकारची प्राइजेक्शन मी तुम्हाला सांगतो इथे. म्हणजे पहिला पण अटेम्प्ट झालेला इथे 21,500वरती आणि आता दुसऱ्या वेळेला पण हे बघा इथेच मार्केट क्लोज देते. तुम्हाला काही डिफरन्स दिसतोय का चार्टमध्ये? हे बघा क्लोजिंगच्या बाबतीमध्ये हे बघा चार्टमध्ये काही फरक जाणवतं का? एक कंपॅरिझन करत चाला तुम्ही चार्टसोबत आहे ना. मागे चार्टवरती काय झालेलं होतं, आत्ता काय होतं हे बघत चालायचं. हे बघा क्लोजिंग जवळजवळ त्याच लेवलच्या आसपास येते, बरोबर. इथं पण मार्केट थांबलेलं होतं, नंतर ब्रेकडाऊन दिला, इथे आलं. इथे पण मार्केट थांबलेलं होतं, ब्रेकडाऊन दिला, इथं आलेलं आहे. काही फरक जाणवतोय? काहीच नाही. सेम चार्ट इथे बनलेला आहे. मग त्यामुळे म्हणतोय गॅपअप झालं ओपन ते कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं आणि फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. दुसऱ्या वेळेला मार्केट इथे येतं आहे 21,500पर्यंत. आणि तुम्हाला जर 21,500च्या खाली काही प्राइजेक्शन बघायला मिळाली, 21,500च्या खाली काही प्राइजेक्शन आपल्याला बघायला मिळाली तर आपण पुट साईडचा प्लॅन करणार इथे. आपण इथे पुट साईडचा प्लॅन करणार किंवा थोडं गॅप डाऊन ओपन झालं 21,480च्या आसपास ओपन झालं मार्केट 20-30 पॉईंटने असं पकडूया आपण. आणि इथे काही निगेटिव्ह प्राइजेक्शन बनली तर इथे आपण परफेक्ट पुट साईडला जाणार. इथून आपला चांगला ट्रेड बनू शकतो, चांगलं टार्गेट डाऊन साईडला आपल्याला मिळू शकतं. ही जी ट्रेंड लाईन आहे आपण हिला एक्सटेंड करत जाणार खाली. ही जी ट्रेंड लाईन बनणार हिला एक्सटेंड करत जाणार आपण, याला फॉलो करणार. हे ट्रेंड लाईनला आपण फॉलो करणार. लक्षात घ्या, जसं इथे तुम्हाला दिसते ही ट्रेंड लाईन आपण याला फॉलो करतोय. टॉपपासून जर बघितलं ना आपण हिला फॉलो करतोय बघा, ही प्रत्येक वेळेला इथे रेजिस्टन्स घेते. आपण हिला फॉलो करणार. फ्लॅट ओपन झाली पुन्हा इथे रिजेक्शन येऊ शकतं, पुन्हा ही निगेटिव्ह प्राइजेक्शन बनणार. आपण या ट्रेंड लाईनला फॉलो करत जाणार खाली. मग ब्रेकडाऊन जर दिला 21,500च्या खाली, पुट रायटर एक्झिट जर झाले तर ताबडतोब मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. आणि तिथे त्या मोमेंटमला जर तुम्ही कॅच केलं तर 21,400पर्यंत इथं आपल्याला टार्गेट मिळू शकतं पुट साईडला आणि प्रॉफिट पण चांगलं बनेल. तुम्हाला माहिती आहे एक मोठी कॅन्डल जर बनली तर निफ्टीमध्ये काही वेळेला 30-40 पॉईंट देऊन जाते, बघितलेलं आहे बहुतेक जणांनी. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करत चला. प्रत्येकाने स्टॉपलॉस लावून काम करायचं. मनात कधी स्टॉपलॉस पकडू नका, चुकीच्या मार्गाने ट्रेडिंग करू नका, रँडम ट्रेडिंग करू नका. आता काही जण म्हणणार हे रँडम ट्रेडिंग काय असतं? रँडम ट्रेडिंग म्हणजे काय? जबरदस्तीने कोणत्याही जागेवरती एंट्री घ्यायची, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नसतं, त्याला आपण म्हणतो रँडम ट्रेडिंग. तुमचा जो पण ट्रेड बनणार लॉजिक असलं पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे. लॉजिक बघून ट्रेडिंग करत चला, लेवलला फॉलो करत चला. आणि स्टॉपलॉस तर नक्की लावायचाच आहे. मी प्रत्येक वेळेला शेवटी व्हिडिओमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगतच असतो की तुम्ही स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. मनात स्टॉपलॉस पकडू नका. मार्केट सुप्रीम आहे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपण बाय करू शकतो आणि कोणत्या लेवलला आपण सेल करू शकतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.